बाबा. अंजू अशी अचानक? अगे बघितलंस का कोण आले आपल्या घरी? साक्षात अंजली रणविजय गायकवाड आल्यात. बाबा अगं नेहमी बोलवतो तेव्हा येत नाही आणि आज न बोलवता अशी अचानक आलीस म्हणून खूप आनंद झालाय. मग तो व्यक्त नको करायला. आज तर बोलवा आधी. अगं ये ना, तुझंच घर आहे, ये बिंदास. मी आपण या पैलवान, चला या. अरे अंजू बाळा. आई ती बाळ नाही, ती माऊ आहे. मी बाळ. हो हो तुम्ही बाळा. पण हे पण माझं बाळच आहे की नाही. हाय अंजू, अगं अशी अचानक आलीस, ते सुद्धा बॅग घेऊन. आता 2-4 दिवस राहायचंच बरं का नक्की? आम्ही आता इथेच राहणार आहोत. ते रानाचं घर, हे माऊचं घर आणि हे पण माझंच घर. अरे ही दोन्ही घरं आपल्या अंजूचीच ना? नाही, ते घर रानाचं आहे. रानाचं बांधलंय माऊ संगट. काय हे खरं आहे अंजली? म्हणजे ही बॅग घेऊन तू अशी अचानकच आलीस? काय झालं अंजू? आई काय नाही, तू काही काळजी करू नको. अगं काळजी करू नको काय म्हणतेस? काहीतरी मोठं झालं असल्याशिवाय तू असं घर सोडून येणार आहेस का अंजली? अगं काय झालंय? अरे देवा परमेश्वरा, काय झालंय रे बाबा? अगं आमच्या दोघांचं काही चुकलंय का? आई तू जरा शांत हो. इथे बस आधी. थांब आधी. बस. ऐक जरा, काहीही झालेलं नाहीये, तू टेन्शन घेऊ नको. अगं पण अचानक असं कसं काय भांडण झालं तुमच्यात? काय झालंय? काही झालं नाहीये, किरकोळ वाद आहे. किरकोळ वाद असते तर असं घर सोडून निघून आली असतीस का तू अंजली? तरी 1000 वेळा सांगत होते तुम्हाला, हा गावातला मुलगा नकोच आपल्याला. शहरातलं एखादं चांगलं स्थळ मिळालं असतं नक्की तुला. पाहतोही होतो आपण ही स्थळ. आई अगं काय बोलतेस तू? बाबा सांगा ना तुम्ही. अंजली अगं असं भांडून घर सोडणं बरं नाही दिसत. योग्य आहे का तू सांग बघूया. आणि राणाजीने तुला जाऊच कसं दिलं? त्यांना माहितीच नाही. अगं मग घरातल्या बाकीच्या लोकांनी कसं काय सोडलं तुला? अगं त्यांनाही माहिती नाहीये, कुणालाच माहिती नाही. फक्त मलाच माहिती. अंजली अगं असं कसं न सांगता निघून आली? न सांगता नाही, मी चिठ्ठी सोडून आली. चिठ्ठी सोडून? अरे देवा परमेश्वरा. आजी का रडल्या? जरा गप्प बस. आई अगं आई नको ना रडूस. तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? मी आली आहे ना, तू नको रडूस अजिबात. अगं रडू नको तर काय करू? मुलगी अशी अचानक सासरी भांडण करून निघून आली घर सोडून. मग काय गावभर मिठाई वाटत फिरू का मी? अगं अंजू काय झालं? चल तू तुला माझी खोली दाखव. ये लवकर. काय ही मुलगी अशी? काल काय केलंस रे? ते मी घरीच होतो. खोटं बोललास तर तंगड तोडून हातात देईन. खरं सांग. तर ते घरीच होतो. पाहुण्याच्या घरी पोरगी बघायचा कार्यक्रम होता, तिकडे गेलो. पोरगी बघायला होतास? पोरगी? मला नाही, माझ्या चुलत भावाला. चुलत भावाला नवा? मग काय तू झाडलोट करायला गेलतास तिथं? ते कुणाला गाडी मारा येत नव्हती म्हणून गेलो होतो. नीट ऐक, माझ्या तालिमीत जर तालीम करायची असेल तर पोरगीचा पबी मनात आणायचा नाही. माझा एक पैलवान बिघडलाय, तेच निस्तरता येईना झालंय मला. परत जर पोरगे बघाय गेलास तर एक नाही, दोन्हीच्या दोन्ही तांगड्या तोडून हातात देईन. काय चल जात. काय केलं रे काल? मी काहीच नाही केलं, खाल्ला आणि झोपलो. अरे सोकाळीच्या असा झोपायला लागलास तर आई बाबा लगीन लावून देतील ना तुझं. तालीम झाली की कामावर जायचं मळ्यात. काय चल जात. नीट ऐकार सगळ्यांनी, आजपासून सगळ्यांनी मला रिपोर्ट करायचा. काय झालं काय नाही झालं ते सगळं मला कळलं पाहिजे. अरे राहणार नसला म्हणून काय झालं? हा मी नवा पट्ट्या तयार करणार म्हणजे करणार. वस्ताद नमस्कार करतो. आता हारून आलास आणि मग आलास हो या तालमीकडे. या तालमीची आठवण झाली तुला? वस्ताद लाडू आलाय का तालमीत? हवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. अरे तुझ्याच वळणावर चाललंय ते पोरग. सारखं दांड्या मारायला तालमीला. म्हणजे लाडू नाही आला तालमीत? आता काय कन्नड मध्ये सांगितलं काय तुला?
अरे तू नाक कापून आलास ते आलास, त्याला तर नीट तालीम करू दे की. कुठाय लाडू? वस्ताद मला माहित असतं तर तुम्हाला कशाला विचारलं असतं. तू जा आणि हुडकून आण त्याला, आणि त्यानं तालीम बुडवली तर तुझं तंगड तोडून लक्षात ठेव. जी वस्ताद शाळेत गेला असेल बहुतेक. आता जातो आणि त्याला इकडे घेऊन येतो. आण लवकर. वस्ताद नमस्कार करतो. आलोच. राणा कुठे निघालायचा? शाळेकडे चाललोय. ते ना काय काम काढलं सांग. हाय असं आपलं. ते नाही, मला काल बातमी कळाली, लई वाईट वाटलं बघा. राणा कसं झालं हे? लई वाईट वाटलं बघा. अहो गावातली समधी पोरं म्हणत होती तुमचा हार्दिक अभिनंदनाचा बोर्ड लावायचा म्हणून. डिझाईन बी मी करून ठेवलं होतं, पण सगळाच खोल झाला. जाऊ दे, पुढच्या टायमाला वापरू. बरं ते ना शाळेकडे काय काम काढलं? या अंजलीबाईशी भेटायला चाललोय. आज शाळेला तर दिवाळीची सुट्टी आहे ना. होय काय? हा, वहिनीनी सांगितलं नाही वाटतं. आता वहिनीच भेटायला निघाला, मी लवकर कसं सांगणार. वहिनी न सांगता कुठे गेल्या नाही ना. काय झालं? भांडण? नाही भांडू कशाला आम्ही. मग बरं झालं. पण राणा तर सखी मॅडम कुठे असते तो? त्यांच्या घरी. बरं मी जाऊ का, मला उशीर व्हायला. हा चल. राणा वहिनीच माझा नमस्कार सांगा. अहो राणा भाऊजी, तुमच्याच घरला येत होते बघा. आमच्या घरी? होय, अंजली ताईंकडे काम होतं बघा. अंजलीबाई घरला नाही. नाही, कुठं आहेत मग? येस तो हुडकायलोय. मला वाटलं तुमच्याकडे आले असतील, म्हणून तेच बघायला तुमच्या घराकडे निघालो. आणि मी तुमच्या घराकडं. पण अंजली ते गेल्या कुठं? माहित नाही. अहो बायको आहे तुमची, असं कसं माहित नाही तुम्हाला? अहो वहिनी खरंच सांगतोय माहित नाही. अहो उद्या भावा संग माझ्या धन्याला भेटायला चाललोय बघा मी. मग ते जाताना आपला अंजली ते तयार करतात की नाही शहरातलं काहीतरी खायला, तसं घेऊन जावं म्हणत होते. पण त्याचीच रेसिपी विचारावी. कधी पत्र येतील अंजली ताई? माहित नाही. बर, पण त्या परत आल्या की लगेच मला फोन करा. काय? माझा नंबर आहे ना तेवढा तुमच्याकडं? नाही. अहो मग घ्या की. होय. हा हे फोन बंद पडलाय, बॅटरी संपले. हे तुमच्या गडी माणसाचं असं असतंय बघा. आता अंजली ते तुम्हाला फोन करत असली म्हणजे जावा आधी घरला आणि तो फोन चार्जिंगला लावा. जावा. काय? आणि हे बघा, अंजली ते आल्या की नाही लगेच मला सांगावा धडा. काय येऊ मी? होय. हा. अंजलीबाई फोन करत असल्या तर घोळ नको. नाही, मला काही नकोय. अरे लाडू थांब थांब, मी देते तुला. थांब, हे घे, बस इथे खालती बस. हे घे. माऊ मला एक सांग, दाजी रडत का होती? आपण न सांगता आलो ना म्हणून. आता आपण इथे किती दिवस राहायचं? माहिती नाही. रानादान आला तर जायचं ना मग घरी? अजिबात नाही. मी जाणार नाही आणि मी तुलाही जाऊ देणार नाही, कळलं? का? कारण त्यांना आपली गरज नाही. मी नकोय त्यांना. असं कसं? तू घरात नाही म्हणून तो घरभर हुडकत असेल तुला. तुला वाटत असणार तुला कशापैकी येते. तू जर सापडलीच नाही तर त्याला कसं करणार आपण इथं येते? त्यांना जर खरंच मी कुठे हे माहित करून घ्यायचं असेल ना, तर त्यांना ते सहज समजेल. कसं? डोळसपणे बघितलं तर समजेल लगेच. म्हणजे कसं? गोदक्का, गोदक्का, गोदक्का. काय रे नाना, काय झालं? अगं असं घाबरलायस काय? अगं अंजलीबाई, काय झालं? ते अंजलीबाई घर सोडून गेलेत. गेल्या? गोवा गेल्या? मग कुठं गेल्या? माहित नाही. घर सोडून गेली माझी? अगं गोदक्का त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आणि लाडूला बी संगड घेऊन गेले. लिवलंय की यापुढे तुम्हाला माझा त्रास होणार नाही. हे बघ. अरे देवा,
हे काय भलतं सलतं जाऊबाईंचं. आमच्या साध्या भोळ्या धीराचा कसला ताप होणार आहे हो त्यांना. एकतर त्यांच्या हटवादीपणामुळे राणा भाऊजी कुस्ती हारलं आणि आता ह्यो नवा आळवय. नाही नाही अंजली असं कशाला करल. अहो कशाला करत म्हणजे बघ बरं. हे बघा या चिठ्ठीत काय लिहिलंय. मी निघते, तुम्हाला यापुढे माझा त्रास नको म्हणून दिले. देवा वाचा वाचा हे गोदाक्का काय लिहिलंय. अहो सकाळ धरणं गायब आहेत जाऊ बाई. अहो भरल्या घरात हे समजा करायला कसं सुचतंय हो त्यांना. वय एवढा सुखाचा संसार आणि असं करायचं वय. घरची भांडणं चव्हाट्यावर नेणं बरं दिसतंय वय. नाहीतर काय हे असं घर सोडून जाणं शोभतंय भाई त्यांना. वहिनी साहेब तुम्ही बी लई वेळा रुसून गेल तसा की माहेरी. अहो आलती व पण असं चिठ्ठी लिहून कधी आली नव्हती नंदुडी आमची. आणि काही दिवसात आली की परत. अंजली बी येईल की तसंच. राणा अंजली तिच्या माहेरी गेली असेल. तू जा तिला समजून सांग आणि घेऊन ये इकडं. हा. आणि हे बघ घरातला वाद घरातच राहू दे. बाहेर गेला की त्याचा तमाशा होतोय काय. जा शिस्तात जा. गोदाक्का आम्ही बी घर सोडून गेलतो हे बरं लगे आठवलं हो तुम्हाला. आम्हाला जसं बोलतायसा का नाही तसं तुमच्या लाडक्या सुनाला बी जरा बोलत जावा. जर आत्ता पतूर बोलला असता का नाही तर आज ही येळ आलीच नसती. जरा लाड कमी करा त्यांचं आणि काबू ठेवा त्यासनी बी. तुमच्या घरच्या वादात पडायचा आमचा काही संबंध नाही, पण वयाचा अनुभव म्हणून बोलतो. अंजलीचं हे वागणं काय बरं नव्हं. आता नवरा बायकोंची काय भांडणं होत नाहीत वय. आमच्या नंदुडीची आणि जावई बापूंची भांडणं होत्यात, पण असं न सांगता कोणी जातंय वय. लाडू 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 अरे पुस्तक दे रे. लाडू ए लाडू. अरे अभ्यासाची पुस्तकं नाही आहेत रे. शेती कशी करायची यावरची पुस्तकं आहेत. ए लाडू अरे पुस्तक दे रे. मी राहणाऱ्यासारखं शेतकरी होणार आहे. ए लाडू ए अरे ए लाडू अरे लाडू लाडू. अरे लाडू अरे थांब. अरे चहा सांडला असताना आता माझा. काय हे किती पसारा घालून ठेवलाय सगळा. आता आवरून गेले तर ना मी सगळं. ते लाडूला विचार. अहो तो लहान आहे, तुम्ही लहान आहात का? तुम्हाला कळत नाही. मी काय करू त्याला. लाडू अरे माझे पुस्तक दे रे बाबा. मला लाडू म्हणायचं नाही, माझं नाव राजवीर आहे. चुकलो बाबा. अरे लाडू ए लाडू ए लाडू. कमाले बाबा या लोकांची. हा घे. खरं सांगू अंजली, घरात आता लहान मुलं असण्याची सवय नाही राहिली आम्हाला. लहानपणी किती शांत होतीस तू. हा असला त्रास नव्हता बाई तुझा काही. आणि हा तुझा लाडोबा बाप रे बाप. त्याच्या मागे अशी धावाधाव करायची सवय नाही बाई आता आम्हा दोघांना. चुकलो बाबा. अरे लाडू ए लाडू ए लाडू. पुस्तक दे. माझ्या बरोबर खेळणार. खेळतो बाबा खेळतो. लपाछपी खेळणार. लपाछपी लंगडी सगळं खेळतो बाबा, पण पुस्तक दे. मी एवढ्या घरात लपणार कुठे. होय बाबा. आता आमचं घर लहान आहे, त्याला मी काय करू. त्यापेक्षा तू तुझ्या मोठ्या घरात जा. हो लाडूला हे घर फार छोट आहे. कंटाळलंय बिचार पोर. कधी जातेस तुझ्या घरी परत. आल्या आल्या मला परत पाठवायची घाई लागलीये का. एवढी जड झालीये का तुम्हाला. अगं तसं नाही ग. या लाडूला खेळायला घर अपुरं पडतंय म्हणून जा म्हणतोय. आता उगाच लाडूच्या नावावर खपवू नका. मला माहितीये तुम्हाला नकोय मी या घरात. अरे चा एवढी चिडू नकोस. आणि खरं सांगू का अंजली, तुझं असं भांडून येणं आम्हाला अजिबात पसंत नाहीये.
हो, आणि आलीयस ती आलीयस, कोणालाही न सांगता आलीयस. अगं माहेरपणासाठी कितीही दिवस ये, खूप आनंदच आहे आम्हाला त्याचा. बरं आम्ही दोघं म्हणतोय राणाजींना फोन करूया, तर तेही पटत नाहीये तुला. अगं निदान या सगळ्याची त्यांना कल्पना नको का द्यायला अंजू? काही गरज नाही, त्यांना माझी गरज नाही. अंजलीबाई, अंजलीबाई, अंजलीबाई. हो, दारावर कोणीतरी गरजवंत आलेत बहुतेक. त्यांना काय हवंय ते बघा आणि देऊन टाका पटकन. जा जा. अंजू, तुला कोण हाक मारत असेल ग? लाडू थांब थांब इथे. तू कुठेही जायचं नाहीये. अगं भाऊ पण राणादा. असू दे, तू जायचं नाहीस, कळलं? बाबा तुम्ही बघा. जा तुम्ही. अरे जावई बापू. नमस्कार काका. राणादा. गप्प बस, गप्प बस जरा. कसे आहात? एकदम मस्त. ते लाडूची गाठ गेला आलतो. हो, तोही तुमचीच आठवण काढतोय. या ना, या या. जा, त्यांना तुझी आठवण येते बघ. जा त्यांना जाऊन लवकर भेट. पण लक्षात ठेव, जर का ते आत आले ना तर याद राख, मी तुझ्याशी बोलणार नाही. त्या लवकर भेटते ना. अरे लाडू, कसा आहे तू? मी मस्त आहे, तू बोल. मी बी मस्त आहे. भाऊ कुठे आहे? आत आहे, पण तिला बोलायचं नाही आहे तुझ्या संगत. मजेत बोलले असतील. माऊ, तू मजेत म्हणाल्यास? नाही नाही, माऊला खरंच बोलायचं नाही. थांब, मी विचारतो. अरे 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 असं काय केलं रे मर्दा? जाऊ दे की मला. नाही म्हणलं ना बा, माझ्या संगत बोल. काय मग लाडू, कसा आहे? बरं आहेस ना? हा, ते नव लाडू, सांगू काय, आपल्या गाडीला नवा हॉर्न लावलाय की वाजवला की नाही की लाडू लाडू असा ओरडते बघ. खरंच? होय, तुला बघायचंय काय? ये, ये, जा जा बघ जा. तुम्ही आत कसे आला? लाडू, अहो ऐका की, एवढं काय चिडायलंय? माझी काय चूक आहे ते तरी सांगा. तुम्ही आधी बाहेर व्हा. आधी बाहेर व्हा. अहो अहो समजून मला विचारलंय तो भांडण झालंय का म्हणून. पुन्हा कुणाच काय काय सांगू मी? चला की घरला. अच्छा, म्हणजे इतरांना काय उत्तर देऊ हा प्रश्न आहे म्हणून मला चला म्हणता येतं? अहो नाही नाही, तसं काय नाही. तुम्ही आधी बाहेर व्हा. व्हा बाहेर. अहो वा. माऊ, तुला मी काय सांगितलं होतं? मी गाडीचा हॉर्न बघायला गेलेलो. वाजवल्यावर लाडू लाडू करतो म्हण. कुठे राहणार हॉर्न? अरे थांब की लावतो. हा, तू आणि माऊ घरला चला. चल. अजिबात नाही. अरे लाडू, अरे ते तुला फसवतायत. मी तुला काय सांगितलं होतं? तुम्ही बाहेर व्हा आधी. अहो चला की घरला. अजिबात नाही येणार आहे मी. तुम्ही नाही? मग ठीक आहे, मी लाडूला घरला घेऊन देतो. चल रे लाडू. अहो, नाही, नाही. अजिबात नाही. तुम्ही फसवताय मला. सोडा त्याला खाली. लाडू माझ्याकडे राहील. माझ्या बरोबर राहणार. अजिबात नाही. माझ्या बरोबर राहील. माझ्या संगत राहणार. मी नाही म्हणाले ना. माझ्याकडे राहील. माझ्या बरोबर. माझ्या सोबत. माझ्या बरोबर. माझ्या सोबत. तुम्ही सोडा बरं त्याला. सोडा. तू मागे थांब. हे लाडू. अजिबात नाही. हे लाडू, तू माझ्या संगत राहणार ना? झालंय तुमचं बोलून. निघा आता. हो पण चला निघा घरी. अहो ऐकून. तू आता लवकर अहो निघा.